तर हॅलो गाईज, तर मी आत्ता झोपेतून उठलेलो आहे आणि बाहेर बसतो. तर पोरं होळी खेळतात. ते मी ते गावचं आहे नाही म्हणून मी तर खेळणारच नाही यार होळी. कोण मला होळी खेळायला नाही आवडत अजिबात. तुम्हाला मी दाखवतो पोरं कशा प्रकारे होळी खेळतात. ते मुंबईला काय पोरांना पिचकारी त्या खेळात येत आहे. तर पिचकारीची गरज लागत नाही. एक बिस्लरची बॉटल द्या आणून होऊन जाते कामाचं. जर तुम्ही पार्ट 1 बघितला असेल ना होळीच्या गावचा, तर तो पण बघून घ्या. नसेल पाहिला तर बघून घ्या. आणि आता हा बघा पूर्ण की गावची होळी कशी असते कशी नाही. काहीच बघा तुम्हाला दाखवतो पुढे मी. तेच ना, छोटे पोरंच खेळतात. ते मोठे पोरं कोणीच नाही खेळत. तेच ना, बघा कशी होळी खेळतात गावचे पोरं. ते बघा अख्खे रंग निघून जायचे पहा. काहीच ते होळी खेळत आहे बाहेर आणि मी नाही यायचं. मी नाही खेळायला जाते. गावाला आल्यापासून कसे झालेत माझे मला काहीच कमत नाही. तर जे असं कळतं तसं काय काय निघतंय. काहीच बघा अतुल जो आहे ना पुढे उभंच आहे तिथं. अतुल 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 काय बघू इकडं अतुल. गाईच बघा असे थांबवतात पैशासाठी होळीच्या दिवशी. तर गाईज तुम्ही बघत असाल ना तर आईच माझं जे जाणार होते छोटे जाणार त्यांचे मित्र त्यांना भिजवण्यासाठी आलते. तर ते बघा कुठ्या ठिकाणी कसं लपले होते ना तर तुम्ही पूर्ण बघा. तर आम्ही बाथरूममध्ये सगळीकडे शोधलं, भेटलं बघा कुठं. ते आता ते बघा कुठं भेटले. इथंच तो होता. आई नाना कुठं गेले ग? खरंच घरातच होता आता नाना. नाना शोधला आता घर पण आणि हायतारोचे पाठी. थांब ना, चेंबल बाहेर ते होतं. चेंबल पळाला का पळाला तर काहीच भेटली अरे अंडरपॅन्टवरतीच भेटली नाही. त्यांना कपडे घातले नाही काय, डायरेक्टच बाहेर नेलं. बघा तुम्ही आता कसली धम्माल मज्जा आली होती. बघा 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 बाबा अख्खा अंडरपॅन्टवरतीच भिजवलं त्यांना. मला पण कलर लावलेला आहे थोडासा. नॉर्मली मी लावून घेतलेला. मला अजिबात मला नाही लावायचा कलर. मी बोललो मला लावू नका कलर अजिबात. तर काही माझं आंघोळ देखील नाही केलेली. नॉर्मल मला फक्त कलर लावलेला आहे. आणि आता टोटल कितीच वाजले किती वाजले 9:29 झाले, 9:30 आले. तर मी अजिबात मला कलर लावून घेतलेला नाही आहे. काहीच बघा तिथे होळी रडते बघा. तिला पाण्यामध्ये खेळून दिलं नाही म्हणून. ही ना मित्रांनो म्हणजे समोरची सुरेखा मावशी ही तिची मुलगी आहे. ही आईची आणि तिची मस्ती चालू होती बघा. आता बघा बघा शिकलात ना. इथे दरवर्षी होळीला आणि देवगणपतीचा डीजे असतो. तर डीजे वरतून येत आहे. तुम्हाला मी दाखवतो चला. मित्रांनो या आदिवासी पोरं आमचे ना अशीच असतात. अख्खे कपडे बिकडे घालून म्हणजे कशी होळी बनवण्यासाठी बघा.
तर मित्रांमध्ये ज्या छोटे नाना आहेत त्या सगळ्यात त्यांना डायरेक्ट गटारीमध्ये जी अख्या गावची घाण त्या गटारीमध्ये जाते ना पायपाद्वारे त्या गटारीमध्ये डायरेक्ट बुडवलेलं. तुम्ही बघाच आता पुढं कसा बुडवलं डायरेक्ट गटारीमध्ये. काय आला ते काय ब्लॉक काढलं काय